900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची फारोळापर्यंतची चाचणी सोमवारी यशस्वी झाली। जायकवाडीहून उपसण्यात आलेले 25 MLD पाणी फारोळा येथे जलशुद्धीकरण केंद्रात यशस्वीपणे पोहोचवण्यात आले। त्यामुळे शहराच्या पाणी उपलब्धतेमध्ये 25 MLD ने वाढ होणार आहे। शहरातील पाण्याची क्षमता लक्षात घेता शासनाने 2500 मिलीमीटर व्यासाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे। त्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे। त्याशिवाय 900 मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात आली आहे। या जलवाहिनीची चाचणी घेण्याचे काम मागच्या आठवड्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले। चाचणी दरम्यान जलवाहिनी फुटण्याची घटना घडली, मात्र त्यानंतर ही चाचणी यशस्वी झाली आहे। याबद्दल माहिती देताना प्राधिकरणाच्या वतीने माहिती देण्यात आली की 25 किलोमीटर पर्यंतची 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली आहे। 25 किलोमीटरच्या टप्प्यात एक लिकेज आढळून आलं। रस्त्याचे काम करताना हे लिकेज झाले होते। लिकेज दुरुस्तीनंतर सोमवारी 10:30 वाजता जायकवाडीहून 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे। सायंकाळी 6:30 वाजता फारोळा येथे पाणी पोहोचले। 25 MLD पाणी फारोळा येथे पोहोचवण्यात यश आले आहे। आता फारोळा ते नक्षत्रवाडी दरम्यान जलवाहिनीची चाचणी घेतली जाणार आहे। फारोळा येथे पाणी पोहोचल्यानंतर या पाण्याचे नियोजन कसे करायचे याबद्दल प्राधिकरणाचे अधिकारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील, अशी माहिती प्राधिकरण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे।